दादा बिस्किट हवंय? नाही नको, तू खा. गिफ्ट कसं काय वाटलं माझं? खूप छान आहे. बरं मुद्दाम दिलंय ते, कारण कथा कादंबऱ्या मराठी लिटरेचर कोणून पाहिली असतीलच तू, त्यामुळे हे मी मुद्दाम दिलंय. बिझनेसचं जरा वेगळं अभ्यास कर त्याचा. हो नक्की वाचणार. खरं तर आता पानवलकर सर आणि श्रेयस दोघही जण असायला हवे होते ना. हो ते पानवलकर वेअर इज दॅट यंग मॅन? दोघही मीटिंगला गेले, पण येतील. एक मिनिट हा. प्रभू, आतमध्ये 2 कॉफी पाठवा. स्ट्रॉंग ना स्ट्रॉंग. हा स्ट्रॉंग. साखर कमी. सौमित्र सरांसाठी साखर कमी. आणि फिल्टर कॉफी नको. एक मिनिट. सौमित्र, त्याला माहितीये तू आतमध्ये आलेला आहेस, त्यामुळे तुला योग्य कॉफी मिळेल. म्हणजे त्याला सांग सौमित्र कॉफी. सौमित्र कॉफी पाठव. ठीक आहे. बरं राधा, कॉफी पिन आणि निघे ना, मी काय फार वेळ घेणार नाही. माझ्याकडेही फार वेळ नाहीये, खूप काम आहेत. नवीन वर्षाची नवीन कामं आली. गुड गुड गुड, अशीच बिझी राहा. पण बघ ना, पुढचे 2-4 दिवस सुट्ट्या आल्या. हा अर्थातच, काय सगळीकडे फेस्टिवल आहे, त्यामुळे असा एक सणाचा आनंद असतो. असं सगळेजण मस्त फक्त मजा करत असतात. ते सगळं ठीकच आहे, नवीन संकल्प वगैरे करणारच आपण. पण सरत्या वर्षांनी आपल्याला खूप काही दिलेलं असतं. माझ्यात पण खूप बदल झाले या वर्षात. हो, काय बदल झाले? विशेष असा काही बदल नाही, पण माझी अत्यंत जवळची एक जुनी मैत्रीण मला भेटली, जिला आधी मी ओळखलं नव्हतं. पण जसा तिच्या बरोबर राहिलो किंवा तिच्या बरोबर वेळ घालवला, तसं लक्षात आलं की ती तूच आहेस राधिका सुभेदार. तुला सिरियसली प्रश्न विचारायलाच नको. कधी आयुष्यात सिरियस होणार आहेस का तू? डायरेक्ट असा दिसेल ना तुला, नाकात कापूस उदबत्त्या फोटो लागलाय ते. बास रे, उगीच काहीतरी भैताडासारखं बोलू नको. बरं दादा, तुला काय दिलं ग या वर्षाने? बरंच काय मिळालं. राधिका मसाले कंपनी मोठी झाली, आपण ALF टेक ओव्हर केलं. त्याच्यानंतर राधिका मसाले कंपनीला परदेशात मागणी आहे. आणि या परिस्थितीच्या निमित्ताने का होईना, आपण, मी, आई बाबा, अथर्व, आम्ही मनानं जोडले गेलो. आणि काही नाही. आणि हा, तुझ्यासारखा मित्र मला पुन्हा भेटला. अरे मग हे कधी बोलणार? सांगितलं ना, हे आधी बोलायला पाहिजे ना. बघ ना, अशी नवीन नाती जोडली जातात आणि काही जुनी नाती राहू दे. बघ, वर्ष जशी पुढे जातात तशी नवीन माणसं भेटतात. म्हणजे बघ, आम्ही सुरुवातीला चाळीत राहायचो, तिथला एक परिवार होता. आता गुलमोहर मध्ये राहायला आलो, खूप माणसं भेटली, त्यांच्याशी नातं तयार झालं. असं सौमित्र, गुलमोहर मधल्या सगळ्या लोकांसाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. या वर्षाचा शेवटचा दिवस सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करायचा. अरे मस्त आयडिया ही, खरंच. सगळ्यांनी मिळून हा असा मस्त 31st साजरा करा. धमाल असते. म्हणजे असं न्यू इयर पार्टी किंवा केक वगैरे आणा, मस्त एन्जॉय करा. खरंच एक करा, काय करा, तू पण यायचंयस. ही कुठे गुलमोहरी आहे? काहीतरी काय झालंयस. आणि जरी मी नाही बोलवलं तुला, तर बाकीचे सगळे जण बोलवणारच तुला. हा ते आहेच. त्यांना तू हवाच असतोस, त्यांच्या प्रेमाचा माणूस आहेस ना तू. सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेस. आणि तुझ्या माझ्याही आहे. तुमची गरमागरम कॉफी, तुमची सौमित्र कॉफी. अरे थँक्यू. या सरत्या वर्षात तरी मी तुला काही विचारू शकणार नाही राधा, पण नवीन वर्षात नक्कीच हिम्मत करेन तुला हे विचारायची. खरंच मी तुझ्या आयुष्यात इतका महत्वाचा आहे का? जिंगल बेल जिंगल ऑल द वे. मम्मा तुमसाठी आणि तू तुझी कॉफी घे. थँक्स केल्या. बस
फक्त थँक्यू. अरे क्रिसमस आहे यार, सगळीकडे बघ काय होतंय मस्त सेलिब्रेशन. गिफ्ट देत आहेत, वाईन पितायत, केक खातायत. ती केड्या, मला वाटलंच तू असं काहीतरी बोलणार, पण ही सुलू मामा असताना नो वरी, मी तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आणलंय. काय सांगताय? तो सॉक्स आण त्याच्यामध्ये. मोजेत येस, मोजा मोजा. माझ्यासाठी काय आणलंय? प्लास्टर. यार प्लास्टर नको यार परत. शोनू बेबी, अगं प्लास्टर मध्ये ठेवलंय. 2 सॉक्स कशाला आणायचे ना, म्हणून तुझं गिफ्ट प्लास्टर मध्ये ठेवलंय. केड्या, प्लास्टर आणणं येतं ना प्लीज. ओके ओके. मोजा मोजा. एक तुझं प्लास्टर बघू काय दिलंय. कात्री, दाढी का केड्या. अरे आपल्याला राधिकाच्या 300 करोडला कात्री लावायची आहे ना, त्यासाठी ही कात्री. अरे ती लागेल तेव्हा लागेल. 300 करोड किती असतात, केवढी मोठी गोष्ट आहे ती. अरे मला वाटलं काहीतरी गिफ्ट असेल, निदान पैसे तरी. कात्री. मम्मा, मुलगी बघ. येस, काय आहे याच्यामध्ये? बघ. ओके. यक, मम्मा, ह्याच्यात एक टूथ आहे. हा टूथ नाहीये, ही अक्कलदाढ आहे. डेंटिस्ट कडनं ढापून आणलीये. ओ यू मीन विजडम टूथ. येस. पण मी याचं काय करणार? काही करू नको, हा तुझ्याकडे ठेव आणि बघ तुला अक्कल येते का. नाहीतरी गॅरीला पण अक्कल नाहीच आहे. ऍक्च्युली ना मी 2 अक्कलदाढी ढापणार होते, पण तिच्याकडे नेमकी एकच ढापायला मिळाली. काय करणार, बट नो वरीज. हा शनू बेबी, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्या गॅरीला ना चांगला जॉब लागत नाही किंवा त्याच्याकडे पैसे येत नाही ना, तोपर्यंत त्याला भीक पण घालू नकोस. ओके. अगं मम्मा, गॅरी काय एवढा पुअर आहे का मी त्याला भीक घालायला? हिचं मी काय करू ना. अरे वा वा वा, हे कमाल आहे. अशाच मोठमोठ्या कंपनी राधिका मसालेला अप्रोच करू द्या आणि अशी छान छान मिठाई मला खायला मिळेल अशी प्रार्थना देवाला. एकच. बाकी तुम्ही एवढे नाही खाणार, मी खातो ना. सर, आता तुमचं काहीच नाही चालणार हो. नाही म्हणजे आपल्या कंपनीला मोठमोठ्या कंपन्या अप्रोच होतील, स्वीट्स पण देतील, पण तुम्हाला फक्त एकच स्वीट खाता येणार. श्रेयस, तुला तो रिमोट वर चालणारा रोबोट माहिती? अरे काय सर तुम्ही. जोक्स अपार्ट, पण खरंच ही सेलिब्रेट करण्यासारखीच गोष्ट आहे. नाही, हे सगळं केलंच पाहिजे, पण तरी सुद्धा आपण जरा अलर्ट राहूया. म्हणजे मार्केट मधल्या उलाढालींकडे जरा लक्ष ठेवूया. श्रेयस, ही जबाबदारी तुझ्याकडे. हो वहिनी, मी नक्की वॉच ठेवतो आणि तुम्हाला सगळे अपडेट्स पण देतो. पण वहिनी, नक्की कुठल्या बातमीबद्दल बोलताय तुम्ही? हे बघा, एक नवीन बातमी आली आहे. सोलापूर जवळच्या एका खेडेगावातल्या संपूर्ण गावातल्या हिरव्या मिरच्या लंडन मध्ये निर्यात होत आहेत. डायरेक्ट? हो हो, हे पा. तुम्हाला अरे वा, प्रगती आहे. बघ जेरी, ही बातमी. वाईट थॉटफुल ना. मॅम, अशाने फार्मर्सला परफेक्ट डील मिळेल आणि त्यांची कोणी फसवणूक नाही करू शकणार. हो, आणि त्या फसवणुकीनंतर आलेलं नैराश्य आणि त्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या यांचं प्रमाणही कमी होईल. हो, मला असं वाटतं की आपण ही संकल्पना आपल्या शेतकऱ्यांनाही सांगितली पाहिजे. जेनी, तू त्यांना फोन करून बोलून घेशील का? आपणही त्यांच्यासाठी काहीतरी असा वेगळा प्रयत्न करूया. हो. अरे हो, त्यावरच आठवलं, वहिनी, त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जायचं काही ना काही कारणामुळे आपल्याला राहूनच जाते. तर काय करणार, सध्या वेळ नाहीये ना. नाही, पण गुरुनाथ जाणार होते ना तिथे. त्यांना त्यांच्या अडचणीतून फुरसत कुठे?
आणि आता तर काय, राजीनामाच दिलाय. म्हणूनच मला नेहमी वाटतं की अशी जबाबदारीची कामं गुरुनाथकडे देऊच नाही. श्रेयस, आता ही जबाबदारी तुझ्याकडे. होय. राधिकाबाई, आता विषय निघालाय म्हणून विचारतो, गुरु अजूनही काय येतोय ऑफिसला? तसंही तो काही कामाचा नाहीये. फक्त हे जे काही तो नोटीस सर्व करताना त्याला सांगा, प्लीज आम्हाला तुझी गरज नाहीये, तू घरी बस. आनंद भाऊजी, जाऊ द्या ना, त्यांच्या कोणत्याही वागण्यामुळे आपल्याला काहीही फरक पडत नाही. आता काय, नोटीस दिली आहे त्यांनी आणि पगारासाठी येतात फक्त, बस, बाकी काही नाही. पण मी म्हणतो, एवढीच जर गरज आहे तर नोकरी सोडायचीच का? मग वहिनी, एकदा तुम्ही स्पष्ट विचारून घ्या हा निर्णय पक्का आहे की नाही ते. विचारे. बरं वहिनी, मी इतर काही काम आहेत ती करून घेतो. एक्सक्यूज मी मी. आलो. ठीक आहे वहिनी, येतो. चला पटापट सगळी पेंडिंग कामं संपवतो. एकदा का सगळी कामं संपवली ना, म्हणजे मी इथून जायला मोकळा. म्हणजे मग राधिका पण काही बोलायला नको. नारकर, काय सर? हा, त्या सुप्रा फूडचं काम आज संपवायला पाहिजे. मग संपवा ना सर. संपवा काय, तुमच्या मदतीशिवाय थोडीच संपवू शकणार आहे मी. सॉरी सर, मला वेळ नाहीये. मॅडमनी मला दुसरी कामं दिली. नारकर, काय वाटेल ते बोलताय का? हा सर, तुम्ही आवाज कशाला चढवून बोलताय? खरंच मला मॅडमनी दुसरी कामं दिली आहे. नारकर, काय फार शिंगा आलीत का तुम्हाला? हा, पूर्वी माझ्या समोर उभं राहायची हिंमत नव्हती तुमची, आज उलट उत्तर देताय मला. असं काय ना सर, पूर्वी वेळ वेगळी होती, आता वेगळी. पूर्वी तुम्ही माझे बॉस होतात, आता तुम्हीच नोकरी सोडून चाललाय. म्हणून तुमचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा कशाला करता? तेव्हा तुम्ही तुमचं काम केलं तर बरं होईल. May I come in? या. काय कशाला बोलवलंय मला इथे? मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. नाही, पण मला कुठल्याही विषयावर बोलायचं नाही. तसं मलाही फार बोलण्याची इच्छा नाहीये, पण मी या कंपनीची मालकीण आहे आणि तुम्ही एम्प्लॉई आहात. तेव्हा मालकीण या नात्याने तुमच्या राजीनाम्याच्या विषयावरती मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचं बाकी आहे? मी राजीनामा दिलाय, तुम्ही तो वाचलाय, संपला विषय. एवढं बोलून विषय संपत नाही ना. तुमचा हा निर्णय पक्का आहे का? काय कधी कधी असं होतं की आपण रागाच्या भरात कोणता तरी निर्णय घेतो, मग त्याचा त्रास होतो, पश्चाताप होतो. म्हणून तुम्हाला विचारावंसं वाटलं की तुमचा हा राजीनाम्याचा निर्णय पक्का आहे का? तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजूनही विचार करू शकता. मी तुम्हाला विचार करायला वेळ देते. नाही, मला आता कुठलाही विचार करायची काही गरज वाटत नाहीये. मी काय रागाच्या भरात निर्णय घेतलेला नाहीये. माझा निर्णय पक्का आहे. माझा राजीनामा मी दिले. ठीक आहे, तरी सुद्धा अजून 1 महिना मी तुमचा राजीनामा माझ्याकडे ठेवून घेते. तुम्हाला विचार करायला वेळ देते. तुमचा जो काही निर्णय असेल तो तुम्ही मेल करू शकता. माझा विचार बदलणार नाही आता. मी तर वाट बघतोय हा महिना कधी एकदा संपतोय ते. माझा निर्णय पक्का आहे आणि त्यामध्ये आता कुठलाही बदल होणार नाही. यांनी काही विचारच करायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय. नेमकं करणार काय हे कुणाच ठाऊक. ही समजते कोण स्वतःला? म्हणे रेजिग्नेशन ठेवून घेते. तुमचं 1 महिन्यात विचार बदलला तर सांगा. काही विचार बदलला नाहीये माझा. ते शनायाच्या मम्माला प्रूव्ह करून दाखवायचंय की माझ्यातही कॅलिबर आहे. मी असं सहज कुठल्याही कंपनीला हँडल करू शकतो. आय हॅव टू प्रूव्ह इट. नाहीतर ती काही मला परत शनायाला भेटू देणार नाही.
अरे सीईओच्या पोस्टसाठी रिक्वायरमेंट आहे. पीटर अँड जॉन्सन कंपनी. व्हॉट अ वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी. पण हे नाव ऐकलंय कुठे? ऑफकोर्स मी ओळखतो याच्या एमडींना. सांगवी सर आहेत ना तिथे. बस आत्ताच फोन करून विचारतो. मला हा जॉब असा मिळेल. लंच ब्रेक झाला ना की पहिला फोन त्यांना करतो. जमलं तर भेटूनच घेतो. आपण आधी माझा सीव्ही तरी मेल करून ठेवतो त्यांना. बस माझं काम इथे व्हायलाच पाहिजे. नानासाहेब, मी माझं कर्तव्य पार पडलं. गुरुनाथला त्याचा हिस्सा देऊ केलाय, पण त्याचा अहंकार आडवा आला. नशीब अजून थोडा तरी स्वाभिमान बाकी आहे. तुम्हाला सांगतो ना, एक काळ असा होता म्हणजे गुरुनाथला मी त्याच्या एक्स्ट्रा क्लासेससाठी पैसे द्यायचो ना, तेव्हा तो स्वाभिमानानं नकार द्यायचा. त्यावेळी मला त्याचं कौतुक वाटायचं. पण तो नकार आणि आताचा हा नकार, यात नानासाहेब खूप अंतर. गुरुनाथच्या आताच्या या नकारामध्ये ना मगरुरी आहे, घमंड आहे. आंधळा झालाय हो तो पोरीच्या प्रेमामध्ये. स्वतःचं भलं कशात आहे याचा ताळतंत्र सुद्धा उरलेलं नाही त्याच्यात. पण या सगळ्या गोष्टींचा त्रास सुनबाईला होतो. खरं सांगू का, नातं तुटण्यापेक्षा नसलेलं बरं असतं. मला तर असं वाटतं की आता सुनबाई आणि अथर्वला नागपूरलाच घेऊन जावं. नाही, तसं नका करू. पळवाट ठरेल. पळवाट कसली? म्हणजे उगाच असा विचार डोक्यात आणू नका हो सर. आणि कसं आहे, शेवटी राधिका सुद्धा अशी पळवाट स्वीकारणार नाही असं मला वाटतं. आणि कसं आहे, माणसाचं मन अस्वस्थ असलं ना की जगाच्या पाठीवर कुठेही जा, ते विचार त्याची पाठ कधीही सोडत नाही. खरं आहे तुमचं नानासाहेब. आणि कसं आहे वसंतराव, आपणही इतकं अलिप्त नाही राहू शकत. त्याची लढाई आहे, लढू दे तिला. आणि जिंकू सुद्धा दे तिला. जिंकणार याची खात्री आहे मला. काय माहिती कुठला मुहूर्त होता, त्या अशुभ वेळेवर शनायाने गुरुची गाठ पडली. सगळा सत्यानाश करून बसले. हा, नमस्कार खुराना सर, कसे आहात? नमस्ते. हु इज दिस? अहो मी सर, मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. मिस्टर सुभेदार, हाउ आर यू? कैसे याद किया? काय नाही, ते सर तुमची हे वाचली मी, ऍड वाचली सीईओच्या पोस्टसाठी. सो यस. हा, सो म्हणजे आय वॉज विलिंग टू अप्लाय. सो मी येऊ का सर जरा इंटरव्ह्यूसाठी? सर तुम्हाला माहिती आहे मी ALF साठी किती झटलोय. म्हणजे राधिका मसालेन टेक ओव्हर करण्याच्या आधी सगळं माझ्याच हातात होतं ना सर. आणि नंतर थिंग्स हॅव चेंज. म्हणजे आता माझ्या हातात काही गोष्टी नाहीत, पण सर यू नो माय कॅलिबर. तुम्हाला माझ्यातल्या क्वालिटीज सगळ्या माहिती आहेत सर. सो माझा एक्सपिरियन्स लक्षात घेता सर, म्हणजे आय थिंक यू नो मी बेटर, राईट? सो मी येऊ ना सर उद्या इंटरव्ह्यूला? Yes, of course. You can come. I think we need people like you in our company. So, okay, come tomorrow morning. I'll see you then. No problem, sir. मी पोहोचतो ना. थँक्यू सर. Okay, see you. Bye. येस, हा मोठं काम झालंय. बच्चाला कळवतो. हाय बच्चा. अच्छा, साउंडिंग व्हेरी हॅपी. हा, एकदम खुश वाटतोय. या मी आहे, हॅपीच आहे ना. अरे आता माझी एका मोठ्या कंपनीचे MD आहेत, एक संघवी म्हणून. मी म्हणजे आधीपासून ओळखतो त्यांना. त्यांच्याशी आता बोलणं झालं. मग काय म्हणले संघवी? अरे काय म्हणाले म्हणजे त्यांच्या इथे सीईओच्या पोस्टसाठी रिक्वायरमेंट आहे ना. सो मी उद्या इंटरव्ह्यूसाठी चाललोय. आय एम डॅम इंटरेस्टेड इन दिस जॉब. हा जर मिळाला ना शनाया तर नथिंग लाईक इट. म्हणजे पॅकेजही असं मोठं मिळणार ना की काय सांगू तुला. रिअली? अरे आय एम जस्ट क्रॉसिंग माय फिंगर्स. मी खरंच होप करते की तुला जॉब मिळावा यार. हो ना, उद्या जातोच इंटरव्ह्यूसाठी. लेट्स सी. बर ऐक ना, उद्या इंटरव्ह्यूला जायच्या आधी एकदा घरी येऊन जातोस का? म्हणजे मम्माला भेट ना. हो चालेल, मी येतो. येतो. ओके. आणि जॉब मिळाल्यावर पण मम्माला आधी सांग.
हो हो कळव ओके चल बाय बाय यार खरंच गॅरीला जॉब मिळू दे यार. मम्मा ऍटलीस्ट त्याला हेट तरी नाही करणार.